हॅलो स्टुडंट्स, मी बोरगावकर मॅडम. इयत्ता 11वी कॉमर्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 11वीमधील चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजे सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयाचा अभ्यासक्रम थोडक्यात पाहणार आहोत. मागील वर्षापासून म्हणजे सन 2019-20 पासून या विषयाच्या अभ्यासक्रमात कंपनी कायदा 2013 नुसार अनेक बदल करण्यात आले आहेत. चिटणीसाची कार्यपद्धती SP हा विषय वाणिज्य शाखेकडील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जो विषय व्यवसाय संघटनांच्या सर्वात प्रसिद्ध व मोठ्या व्यवसाय संघटनेशी निगडित आहे. तो म्हणजे संयुक्त भांडवली संस्था, ज्याला इंग्लिशमध्ये जॉईंट स्टॉक कंपनी किंवा कंपनी बिझनेस असे म्हणतात. कंपनी कायद्यातील कायदेशीर व तांत्रिक घटक कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे. म्हणूनच या विषयामध्ये संयुक्त भांडवल संस्थेशी संबंधित चिटणीसाची भूमिका, चिटणीसाचे महत्त्व, चिटणीसाची कार्ये, चिटणीसाचे संप्रेषण कौशल्य इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. अत्यंत सुंदर विषय आहे. या विषयामध्ये जो काही कंटेंट तुम्ही शिकाल आत्ता 11वी-12वीमध्ये, तो तुम्हाला BCom करताना, MCom करताना, BBA करताना, MBA करताना नक्कीच उपयोगी पडणार आहे. इतकेच नाही तर भविष्यात जेव्हा केव्हा तुम्ही कुठे नोकरी कराल त्या ठिकाणी, मग ते बँकिंग क्षेत्र असू दे, विमा क्षेत्र असू दे, जाहिरात कंपनी असू दे, कंपन्यांचं क्षेत्र असू दे, कोणतंही क्षेत्र असू दे, तिथे हा विषय तुमच्या मदतीला धावून येणार आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय जरी करायचा म्हटला तरीसुद्धा हा शिकलेला विषय तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी मिळून अतिशय सुंदर पद्धतीनं हा विषय अभ्यासाला घेऊयात. ओके, आता या विषयामधील आपण अभ्यासक्रम पाहूयात. या विषयामध्ये तुम्हाला एकूण 6 घटक दिलेले आहेत. पहिला चिटणीस, दुसरा संयुक्त भांडवली संस्था, तिसरा कंपनी स्थापना व स्थापनेसंबंधी दस्तऐवज, चौथा कंपनीचे सभासद, संचालक आणि मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी, पाचवा कंपनीच्या सभा आणि सहावा चिटणीसाची व्यावसायिक संप्रेषण कौशल्ये. एकूण प्रकरणे 12 आहेत. ती 12 प्रकरणे आता आपण ओळीने नीट पाहूया. कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये कुठले कुठले घटक आणि उपघटक आपल्याला अभ्यासायचे आहेत ते आता आपण पाहूयात. तर पहिलं प्रकरण आहे चिटणीस. तर चिटणीस या प्रकरणामध्ये चिटणीस शब्दाची व्युत्पत्ती, व्याख्या, अर्थ, चिटणीसाची वैशिष्ट्ये, चिटणीसाचे महत्त्व, चिटणीसाचे प्रकार, चिटणीसाची कार्ये आणि चिटणीसाचे गुण आपल्याला अभ्यासायचे आहेत. यानंतर दुसरं प्रकरण आहे संयुक्त भांडवली संस्था. यामध्ये व्यवसाय संस्थांची उत्क्रांती, मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या व्यवसाय संस्था आहेत, जसं की एकल व्यापारी संस्था आहे, एकत्र हिंदू कुटुंब संस्था, भागीदारी संस्था, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, सहकारी संस्था आणि महत्त्वाची संस्था म्हणजे संयुक्त भांडवली संस्था, कंपनी बिझनेस. मग त्यानंतर या कंपनी बिझनेसचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कंपनीचे प्रकार आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. यानंतर प्रकरण 3 आहे कंपनीची स्थापना. यामध्ये कंपनी स्थापनेतील अवस्था आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये 3 अवस्था त्यांनी दिलेल्या आहेत: प्रवर्तन, कंपनीची नोंदणी आणि व्यवसाय प्रारंभ. प्रकरण 4 आहे कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज. तर कंपनी स्थापनेसंबंधित जी काही महत्त्वाची दस्तऐवज लागणार आहेत त्या दस्तऐवजांचा अभ्यास इथे आपल्याला करायचा आहे. घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक. प्रकरण 5 आहे कंपनीचे सभासद. यामध्ये सभासद या संकल्पनेचा अर्थ, सभासद विरुद्ध भागधारक ह्या 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. सभासदत्वासाठीची पात्रता, सभासदत्वाचे संपादन, सभासदत्वाची संपुष्टता, सभासदांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदारी या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. तर अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर प्रकरण क्रमांक 6 कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. तर त्यामध्ये संचालक, मग त्या संचालकांचा अर्थ, नेमणुकीच्या तरतुदी, मग इतर काही कायदेशीर बाबी दिलेल्या आहेत, जसं की संचालक ओळख क्रमांक, पात्रता, प्रकार, संचालकांचे अधिकार, कर्तव्ये, उत्तरदायित्व, त्यांचे कायदेशीर स्थान, त्यांना मिळणारा मोबदला, त्यांची पदच्युती म्हणजे त्यांना बढतर्फी, याच्यासाठी काय नियम आहेत त्याचा आपण अभ्यास इथे करायचा आहे. यामध्येच मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ही संकल्पना पण आपल्याला अभ्यासायची आहे. व्यवस्थापकीय संचालक, अर्थ, नियुक्ती, अधिकार, कर्तव्ये, पूर्णवेळ संचालक, व्यवस्थापक आणि महत्त्वाचं म्हणजे कंपनी चिटणीस
यामध्ये कंपनी चिटणीसाची व्याख्या, स्थान, कर्तव्ये, दायित्व, अधिकार, भूमिका, सचिवीय मानक आणि सचिवीय अंकेक्षण या कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत, ज्या कंपनी कायदा 2013 नुसार या 2 कन्सेप्टच्या सचिवीय मानक आणि सचिवीय अंकेक्षण आपल्याला नवीन पाहायला मिळतील आणि मुख्य वित्तीय अधिकारी ही संकल्पना पण आपल्याला अभ्यासायची आहे. मोठा टॉपिक आहे हा. त्यानंतर कंपनीच्या सभा प्रकरण 7, त्याच्यामध्ये कंपनीच्या सभा भाग 1, त्याच्यामध्ये वैध सभेच्या आवश्यक बाबी, त्याच्यानंतर त्याच्यामध्येच सभा योग्य रीतीने आयोजित करणे, सभा योग्य रीतीने चालवणे आणि सभा योग्य प्रकारे संचलित करणे हे घटक अभ्यासायचे. त्याच्यामध्ये मग उपघटक आहेत तेही आपण अभ्यासायचे आहेत. प्रकरण 8 कंपनीच्या सभा भाग 2, याच्यामध्ये सभांचे वेगवेगळे प्रकार अभ्यासायचे आहेत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात चिटणीसाची कार्य आपल्याला इथे अभ्यासायला मिळतील. सभेच्या प्रकारामध्ये भागधारकांच्या सभा आहेत, संचालकांच्या सभा आहेत, धनुकांच्या सभा आहेत, तर हा सुद्धा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि तो आपण अभ्यासायचा आहे. प्रकरण 9 चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य म्हणजे चिटणीसाचा थोडक्यात पत्रव्यवहार. तर व्यावसायिक संप्रेषण म्हणजे काय, संप्रेषणाचे प्रकार कोणते, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत, मग लिखित संप्रेषणाचे फायदे काय आहेत, सध्या इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाची जी माध्यमे आहेत ती कोणकोणती आहेत, प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक कौशल्य चिटणीसाकडे कोणती पाहिजेत आणि चिटणीसाची भूमिका व्यावसायिक संप्रेषणामध्ये काय असणार आहे, मग त्याचा व्यावसायिक पत्रव्यवहार काय असणार आहे, मग त्यामध्ये सूचना, अहवाल, इतिवृत्त हे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. प्रकरण 10 संचालकांशी पत्रव्यवहार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चिटणीस आणि संचालकांशी पत्रव्यवहार करताना घ्यावयाची दक्षता आहे आणि चिटणीस कोणकोणत्या प्रसंगी पत्रव्यवहार संचालकांशी करतो तर त्याची काही पत्रे आपल्याला इथे दिलेली आहेत ती आपण अभ्यासायची आहे. प्रकरण क्रमांक 11 आहे बँकांशी पत्रव्यवहार. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बँकेचा अर्थ काय, व्याख्या काय, मग त्या व्यापारी बँकांची किंवा त्या बँकांची कार्ये काय आहेत, मग चिटणीसानं या बँकांशी पत्रव्यवहार करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि चिटणीसाला कोणकोणत्या प्रसंगी बँकेशी पत्रव्यवहार करावा लागतो त्याची नमुना दाखल पत्र आपल्याला इथे दिलेली आहेत. तर पत्रव्यवहारासाठी किंवा पत्राशी संबंधित जो काही प्रश्न येणार आहे, पत्र लिहा म्हणून, आपल्याला पत्र तयार करा म्हणून, त्यासाठी हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्येच अजून एक टॉपिक आहे प्रकरण क्रमांक 12 जो शेवटचा टॉपिक आहे वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार. याच्यामध्ये कंपनी व्यवहार मंत्रालय ही कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची आहे. कंपनी नोंदणी अधिकारी आहे, राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मंडळ, राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलेट लवाद मंडळ, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ ज्याला आपण सेबी असं म्हणतो, वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करताना घ्यावयाची दक्षता आणि त्याच्याशी संबंधित काही नमुना पत्रे आपल्याला दिलेले आहेत, तर ती सुद्धा पत्रे आपण इथे चांगल्या पद्धतीने अभ्यासायची आहेत. एकूणच जो अभ्यासक्रम आहे तो विषयाच्या नावाप्रमाणे चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजे चिटणीस काय काय कार्य करणार आहे, त्याचा रोल निभावताना तो सगळा अभ्यास आपल्याला या पुस्तकात दिलेला आहे आणि तो आपण करायचा आहे. तर इथे आपण थांबूयात आणि पुढील लेक्चरपासून आपण प्रत्यक्ष अध्ययन आणि अध्यापन या गोष्टी सुरू करूयात. धन्यवाद.